महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे। प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, नक्कीच जी मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कोणाचा कुठला प्रभाग असेल अशा पद्धतीची प्रभाग रचना आहेत या अगोदर देखील आहे ते याच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या आणि आज त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब आहे ते निवडणूक आयोगाच्या वतीने केलेलं पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या प्रभाग आहेत ते 227 प्रभागावरच हे खरं तर निवडणूक होणार त्यांना पाहायला मिळणार, कारण की या अगोदर खरं तर हे प्रभाग वाढवण्यात आले होते, मात्र ते कोर्टाने कुठेतरी नकार दिला आणि त्यानंतर 227 या प्रभागावर आता याची बाउंड्री आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आता या बाउंड्री जाहीर झाल्यानंतरून आता या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते आता आरक्षण कधी पडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की अत्यंत महत्त्वाची महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिका पाहिली जाते, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे ते लागलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सर्वात मोठी महानगरपालिका बीएमसी आणि त्याच्याच आता प्रभाग रचनेला मंजुरी मिळाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।